नमस्कार मंडळी, चला तर खमण ढोकळा खायला कोणाला आवडत नाही. सर्वांनाच खमण ढोकळा खायला आवडतो. हा बेसनचा ढोकळा बनवायला खायला सगळ्यांना आवडतो, पण बनवायला सगळ्यांनाच कठीण वाटतो. तर तुम्हीही अशा वेळेला जर मार्केटमधला ढोकळा आणून खात असाल तर ही रेसिपी एकदा पहा. एकदा जर का तुम्ही अशा पद्धतीने हा बेसनचा ढोकळा बनवला ना, तर यापुढे कधीच तुमचा ढोकळा चुकणार नाही याची 100% खात्री. कारण इतकं परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळेच रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे वाटी किंवा कपचं आपल्याला माप घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी अर्धी वाटी इतकं फ्रेश दही आपल्याला लागणार आहे. दही खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे फ्रेश कमी आंबट इथे दही आपल्याला वापरायचं आहे. अर्धी वाटी दही बेसन पिठासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता दह्यामुळे काय फायदा होतो किंवा ढोकळा परफेक्ट बनवण्यास दह्याची काय मदत होते हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तसंच यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदीच थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. आता इथे मी पीठ भिजवण्यासाठी काटे चम्मचचा वापर करणार आहे. तुम्ही इथे मिक्सरचा किंवा पळीचा देखील चमचाचा देखील वापर करू शकता. इथे काटे चम्मचमुळे ह्या बेसन पिठामधल्या गुठळ्या पटकन मोडतात, तसंच पटकन हे पीठ जे आहे ते तयार होतं. त्यामुळेच इथे मी काटे चम्मचचा वापर करते. तर अशा पद्धतीने आपल्याला आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या बेसन पिठाचा डो तयार करून घ्यायचा आहे. तर बेसन पिठाचा डो तयार करत असताना इतकासा पातळ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येतच असेल. एकदम पातळ असं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे पीठ 10 मिनिटे भिजवण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, शेंगदाणे, चिरलेलं खोबरं, चवीपुरतं मीठ घालून वाटून घेतलं. त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश दही घालून पाणी घालून ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता वाटून घेतलेली चटणी आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊया आणि याला तडका देऊन घेऊया. तर तडक्यासाठी थोडंसं तेल गरम केलं. जिरा, मोहरी, कढीपत्ता व थोडीशी कोथिंबीर तडक्यामध्ये घालून हा तडका आपल्याला इथे चटणीवरती घालून घ्यायचा. झाली मस्त अशी खोबऱ्याची चटपटीत चटणी तयार. तर चटणी तयार झाली की इकडे 10 मिनिटं झालेली आहेत. आता बेसन पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे. पण बेसन पिठामध्ये हलकीशी जाळी तयार होण्यासाठी, तसंच एकदम फ्लफी बेसन पीठ होण्यासाठी पळीच्या बुडाने आपल्याला हे बेसन पीठ कमीत कमी 3 ते 4 मिनिटे चांगलं फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये हे बेसन पीठ अशा पद्धतीने फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यामुळे बेसन पिठामध्ये पाहिजे तितका हलकेपणा येतो आणि त्यामुळेच आपला ढोकळा एकदम जाळीदार स्पॉन्जी तयार होतो. आता त्यानंतर इथे साखर ना तसं तर सुरुवातीलाच घालायची आहे बरं का, पण विसरल्यामुळे मी इथे 3 चमचे पोहे खाण्याचे साखर घालून घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक करू शकता. त्यानंतर इथे आपण ढोकळ्यामध्ये कुठेही तेलाचा वापर करणार नाही, तरीसुद्धा स्पॉन्जी जाळीदार न घशात अडकणारा ढोकळा कसा बनवायचा ते पाहतोय. तेल देखील तुम्हाला इथे एक थेंबही तेल वापरायची गरज नाही. तर चांगला असा हा ढोकळा जो आहे तो फेटून घेऊया. तसंच यामध्ये तुम्ही आवडल्यास हिरवी मिरची बारीक करून टाकू शकता. आता चांगलं 5 मिनिटे फेटून घेतलं. साखर देखील विरघळल्या गेलेली आहे. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे पाव चमचा इतकी बेकिंग पावडर आणि उगाच चिमूटभर इतका खाण्याचा सोडा इथे आपल्याला घालायचा आहे. सोड्यावरती मात्र थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे ढोकळ्यामध्ये अजिबातच लाल डॉट येणार नाहीत. आणि आता आपल्याला हे दोन्ही सोड्याचे पदार्थ मिक्स करत असताना एकदम छान असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं नाही तरीसुद्धा तुमच्या ढोकळ्यामध्ये जे आहे ना ते पॅचेस दिसू शकतात. त्यामुळेच आपल्याला हे छानसं फेटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता एकाच डायरेक्शनमध्ये फ्लफीपणा येईस तर फेटून घ्यायचं आहे. इथे अजिबात याचं म्हणजे आपण यामध्ये बेकिंग पावडर घातलेली असल्यामुळे याचा ॲक्टिवेटपणा कितीही वेळासाठी राहतो. त्यामुळे ढोकळा आपला एकदम स्पॉन्जी होणार आहे. त्यात काही कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळे ना छान असं फेटून घेऊया. जेव्हा वाटेल की यामध्ये हलकापणा आलेला आहे, 1 मिनिटभरासाठी फेटून घेतलं. त्यानंतर इकडे ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवली. या डब्याला ना तेल लावून घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही बटर पेपरही लावून घेऊ शकता. आता यामध्ये लगेचच हे मिश्रण घालून घेतलं. आता मिश्रण तुम्ही पाहू शकता या स्टेजला देखील एकदम पातळ आहे. खूप घट्ट बेसन पीठ आपल्याला अजिबातच भिजवायचं नाही. त्यानंतर डब्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे जवळपास 5 मिनिटे हे पाणी अगोदरच गरम करून घेतले. त्यावरती आता हा ढोकळ्याचा डब्बा ठेवून द्यायचा स्टँडवरती. घट्ट झाकण लावून आपल्याला हा 15 मिनिटासाठी ढोकळा
स्टीम करून घ्यायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला टायमिंग थोडंसं कमी अधिक लागू शकतं, पण आपल्याला इथे ढोकळा ह्याच्यामधून काढून घेण्या अगोदर ढोकळा परफेक्ट असा बेक झाला आहे का, शिजला आहे का हे चेक करायचं आहे। त्यासाठी आपण सुरी टाकून पाहूया। सुरी दोन्ही साईडने एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजेच आपला ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे। आता ढोकळा तर काढून घ्यायचाच आहे, पण ढोकळ्यावरती टाकण्यासाठीचा तडका इथे आपण तयार करून घेऊया। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं, त्यामध्ये घालायची मोहरी चांगली तडतडली की 2 ते 3 हिरव्या मिरच्या मोडून यामध्ये घालायच्या आहे किंवा चिरून घालायच्या आहे। त्यानंतर कढीपत्ता 2-3 चमचे यामध्ये साखर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं। ढळढळीतच आपल्याला हा तडका तयार करायचा आहे, कारण आपल्याला अजिबातच घशात न अडकणारा ढोकळा आज आपण पाहणार आहोत। ढोकळा ना अशा पद्धतीचा तडका घातल्यानंतर तर अजिबातच ढोकळा खाल्ल्यासारखा लागत नाही, इतका छान तो ढोकळा तयार होतो। तर आपला तडका तयार व्हायला ठेवला, तोपर्यंत इकडे मस्त आता हा ढोकळा जो आहे तो पूर्णपणे आपण थंड करून घेऊया। जाळी किती सुंदर आलेली आहे तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याला। आता पूर्णपणे जेव्हा थंड होईल ना हा ढोकळा, तेव्हा आपण आता हा ढोकळा जो आहे तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तर ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे 10-15 मिनिटांमध्ये। आता हा ढोकळ्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे। तर हाताने थोडासा अलगद ढोकळा तुम्ही आतल्या साईडला वळून घेऊ शकता, आणि नाहीतर तुम्ही ना अशा पद्धतीने सुरी एकदा फिरवून घेतली ना तरीसुद्धा आपला ढोकळा अगदी सहज मोकळा होतो। आता हा ढोकळा आपण डिमोल्ड करून घेऊया। डिमोल्ड अगदी सहज होतो, कारण आपण डब्याला अगोदरच तेल लावून घेतलेलं असल्यामुळे ना ढोकळा अगदी सहज डिमोल्ड झालेला आहे, पाहू शकता। आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया। एकदम स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे, तुम्हाला हातात आल्यानंतर लक्षात येतच असेल। खरंच खूप सुंदर असा ढोकळा झाला आहे। एकदा जरूर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही हा बेसनचा ढोकळा बनवून पहा। तर ढोकळा तुम्हाला कट केल्यानंतर देखील दाखवणार आहे। आता ढोकळा मोठ्या छोट्या साईजमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कट करू शकता। तर असा कट करत असताना देखील कुठेही तुम्हाला ढोकळ्याचे तुकडे पडलेले दिसणार नाहीत, कारण ढोकळा परफेक्ट झाला ना तरच ढोकळ्याचे तुकडे पडत नाहीत। ढोकळा जर व्यवस्थित आणि परफेक्ट झाला नाही तर मात्र मग ढोकळ्याचे तुकडे पडतात। तर इथे तुम्हाला हा ढोकळा दाबून दाखवते, किती स्पॉन्जी जाळीदार असा ढोकळा झालेला आहे, पाहू शकता। एकदम मस्त अगदी गादीसारखा हा ढोकळा तयार झालेला आहे, परफेक्ट असा ढोकळा झाला आहे। तर पहा मस्त असा ढोकळा झालेला आहे, दिसतच असेल तुम्हाला, आणि दाबल्यानंतर किती स्पॉन्जी गादीसारखा दबत आहे ते पाहू शकता। तर आता हा ढोकळा आपण उभा कट करून घेतला, आडवा देखील कट करून घेऊया। तर अशा पीसमध्ये आपण आडवा देखील कट करून घेणार आहोत, आणि मग आपल्याला यावरती तडका टाकून घ्यायचा आहे। तर तडका कधीही आपल्याला पलटी केलेल्या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे, कारण खालच्या साईडने ढोकळ्याला होल असतात, जाळी असते, त्यामुळे ना ढोकळ्याचा तडका जो आहे तो आतपर्यंत जातो। त्यामुळे ढोकळा आपल्याला इथे पलटेच ठेवायचा आहे, आणि मग त्यावरती ही फोडणी जी आहे ती घालून घ्यायची आहे। तर इथे हा तडका संपूर्ण आता यावरती घालायचा आहे। भरपूर असा तडका आहे, थोड्या वेळासाठी आपल्याला या तडक्यातच हा ढोकळा ठेवायचा आहे, जेणेकरून तो एकदम सॉफ्ट राहतो। दिवसभर जरी हा ढोकळा राहिला ना तरी असाच्या असा ताजा केल्यासारखा राहतो। एक दिवसभर जरी ढोकळा ठेवला तरीसुद्धा तुम्हाला कळणार नाही की हा ढोकळा कधी बनवलेला आहे, इतका छान ढोकळा होतो। तर पाहू शकता आपला तडका ना असाच यामध्ये ठेवूया। तर तुम्हाला एक छोटासा पीस घेऊन दाखवते, अगदी स्पॉन्ज जसं दाबतो ना आपण तशा प्रकारचा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे। खरंच खूप छान झालेला आहे, शब्दात सांगू शकत नाही इतकी परफेक्ट रेसिपी आहे, नक्कीच बनवून पहा। तर तुम्हाला ही बेसन ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तसंच ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितलं ते देखील कमेंटद्वारे नक्कीच कळवा। खाण्यासाठीचा आपला हा बेसन खमण ढोकळा तयार झालेला आहे, यासोबतची चटणी देखील तयार आहे, ढोकळा देखील तयार आहे। त्यामुळे तुम्ही देखील कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हा खमण ढोकळा अगदी परफेक्ट तुम्हाला हवा तसा बनवून खाऊ शकता। आणि आवडली असल्यास रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या जवळील लोकांना जर ढोकळा खायला आवडत असेल तर त्यांना देखील ही रेसिपी शेअर करा। तर चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह, तोपर्यंत